श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। जसे की आपल्याला माहित आहे की 2025 हे वर्ष आता सुरू व्हायला अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत आणि 2024 हे वर्ष संपून गेलेले आहे जवळजवळ। तर आजच्या या खास व्हिडिओत नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असणार आहे याविषयीचेच राशी भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे। आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृश्चिक राशीविषयीची माहिती संपूर्ण सांगणार आहे। बाकी ज्या मेष रास आहे, वृषभ रास आहे, मिथुन रास आहे, कर्क रास आहे, सिंह रास आहे, या राशींविषयीचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत। या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारी 2025 हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे। जर आपली वृश्चिक रास असेल तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या की या जानेवारी महिना आपल्यासाठी नवीन वर्ष कसे घेऊन येणार आहे। तर सुरुवात करूयात। आता त्यासाठी माझ्याकडे राशी भविष्य पाहण्यासाठी एकूण 4 कॅलेंडर्स आहेत। तर आधी आपण दाते पंचांग मधील वृश्चिक राशीविषयीची माहिती पाहून घेऊयात। वृश्चिक राशीविषयी काय सांगण्यात आलेले आहे तर आपण पाहू शकता, शेतीविषयक कामातून सफलता, यश मिळणार आहे। संततीच्या बाबतीत देखील शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत। विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार आहे। सरकारी कामात उत्तरार्ध चांगला असणार आहे, म्हणजे 15 तारखेनंतरचा जो महिना आहे जानेवारी तो सरकारी कामासाठी चांगला असणार आहे। नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील। कौटुंबिक खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढू शकते। संततीच्या बाबतीत थोड्याशा अडचणी आहेत। विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते। उच्च शिक्षणाचे योग देखील आहेत, मात्र आपल्याला डोळ्यांची काळजी या जानेवारी महिन्यामध्ये घ्यायची आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी थोडेसे आपल्या डोळ्याकडे देखील लक्ष द्यायचे आहे। तर आता आनंदी वास्तूमध्ये आनंद पिंपळकर सर काय सांगत आहेत तर पाहू शकता आपण, व्यापार आणि व्यवसायातील गती अतिशय संथ राहण्याची शक्यता आहे। थोडंसं व्यापार व्यवसाय थोडासा संथ राहण्याची शक्यता आहे। नशिबाची साथ लाभल्यामुळे धनप्राप्ती मात्र चांगलीच होणार आहे। दैनंदिन कामकाजात चिकाटीने प्रयत्न करणेही गरजेचे आहे। नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे। नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे ऐकायचे आहे। जानेवारीत अविवाहितांना विवाहाचे उत्तम प्रस्ताव येणार आहेत, त्यामुळे विवाह उरकून घेण्यासाठी आता विलंब लावू नका। विवाहितांना उत्तम दाम्पत्य सुखाचा देखील अनुभव प्राप्त होईल। मित्र आणि भावंडांमध्ये स्नेह प्राप्त होईल। आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला मिळणार आहे। आरोग्याच्या बाबतीत काळजीचे काहीच कारण नाही। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याचे मात्र या जानेवारी महिन्यात काही काळजीची आवश्यकता नाहीये। आपली तब्येत चांगली आहे आणि चांगली राहणार देखील आहे या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात। मात्र त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम आणि योग या गोष्टींना प्राधान्य द्यायचे आहे। बऱ्याच वेळेस आपण कंटाळा करतो, आळस करतो, मात्र तसे करू नका। योगाला, व्यायामाला महत्त्व द्या, जेणेकरून आपल्यासाठी आरोग्याच्या बाबतीत नक्कीच हा जानेवारी महिना खूप चांगला राहील। काल निर्णय कॅलेंडरमध्ये काय सांगत आहेत तर सध्याची खालावलेली मनस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने काही सुखावह घटना घडणार आहेत। सरकारी नियम व कायद्याचे उल्लंघन करू नका। कार्यक्षेत्रातील मतभेद चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न करा। तज्ञ व्यक्तींचा सल्ला आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो। जसे मी तुम्हाला आधीच सांगितले की वरिष्ठांचा सल्ला घ्यायला विसरू नका। महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये वृश्चिक राशी व्यक्तींसाठी आर्थिक प्राप्ती जेमतेमच राहणार आहे। येणे वसूल होईल। उत्तरार्धात कामात यश मिळणार आहे। प्रॉपर्टीची, शेतीची कामे होतील। महिलांना प्रसूती समयी त्रास थोडासा संभवतोय, तर महिला व्यक्तींनी थोडंसं व्यायामाकडे लक्ष द्यावे। प्रेमविवाहास अनुकूलता राहणार आहे। कला क्षेत्रात पुढे आपण राहणार आहात। कला क्षेत्रात जर आपण कार्य करत असाल तर त्यामध्ये आपले जे स्थान आहे ते पुढेच राहणार आहे, यामध्ये काही शंका नाही। व्यायामाच्या दृष्टीने थोडंसं आपण तब्येतीकडे लक्ष द्यावे आणि व्यायाम करत राहिलात, सकाळी फिरायला गेलात तर वृश्चिक राशीसाठी आरोग्याची काळजीची काही भीती नाहीये। अतिशय चांगला महिना एकंदरीत राहणार आहे। मेहनत करणे आपले कार्यच आहे, तर आपण काम करत राहा। आरोग्याकडे देखील लक्ष हे करा। फेब्रुवारी महिन्याची माहिती घेऊन मी लवकरच येणार आहे, तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।